हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे आपण अस्तरवरती पफ स्लीव्हची कटिंग करून घेतली आहे. तर ही कटिंग कशी करायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही कट करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने पफ स्लीव्ज कट करून घेतली की बाही आपली एकदम व्यवस्थित तयार होत असते आणि त्याचा पुढचा पफ पण एकदम छान तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाउज पीसवरती ही अस्तरची कट केलेली बाही ही व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहे. तर या ठिकाणी आपला ब्लाउज पीसचा जो सरळ भाग आहे त्यावरती आपण जी अस्तरची कट केलेली बाही आणि आपण ज्या अस्तरच्या बाहीला अस्तर जॉईंट दिलेला आहे तो पण व्यवस्थित असा त्यावरती ठेवून घेणार आहे आणि फ्रंट बाजू आणि बॅक बाजू ही व्यवस्थित विरुद्ध दिशेने ठेवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बाही ही व्यवस्थित ठेवून घेतली की आपली बाही ही दोन्ही बाही एकाच बाजूच्या होत नाही. तर अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीसवरती अस्तरची कट केलेली बाही व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती जितकं एक्स्ट्रा मार्जिन कट करताना घेतलं होतं त्यावरती आपण खालच्या बाजूने व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण खालचा आणि वरचा कापड व्यवस्थित एकसारखं धरून त्यावरती टीप मारून घेतली आहे. तर आपण त्यावरती परत एक दाब टीप देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली इथे दाब टीप देऊन झाली आहे. तर आपलं जे ब्लाउज पीसचं कापड आणि अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित एकमेकावरती फोल्ड करून आपण त्यावरती पण फिनिशिंगमध्ये टीप देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली बाही ही आपण पूर्णपणे जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली बाही ही चारी बाजूनी व्यवस्थित अशी पॅक झाली आहे. तर आपण जे ब्लाउज पीसचं एक्स्ट्रा कापड आहे ते व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीला पफ देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे 3 इंचाचा पफ घेतला होता आणि सेंटरला पण एक टिक मार्क करून घेतली आहे. तर अशा प्रकारे आपण जिथे 3 इंचाचा मार्जिन घेतलं होतं तर अशा पद्धतीने आपण त्यावरती छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतल्या की आपली पफ स्लीव्ज एकदम व्यवस्थित आणि दिसायला पण छान दिसते. प्लेट्स ह्या जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या घ्यायच्या, त्यामुळे तो पफ एकदम छान तयार होतो. तर अशा पद्धतीने एका बाजूला जितक्या आपण प्लेट्स टाकल्या आहे तितक्याच प्लेट्स आपण दुसऱ्या बाजूला पण टाकून घेणार आहोत. आणि आपण ह्या प्लेट्स ज्या पहिल्या बाजूला ज्या खालच्या बाजूने टाकल्या आहेत तर दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स पण आपण खालच्याच बाजूने टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीला व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेतल्या आहे. तर अशा प्रकारे आपला पफ
एकदम छान आणि व्यवस्थित तयार झाला आहे। तर ही एकदम पफ स्लीव्ज करण्याची सोपी पद्धत आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे वेगवेगळे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाहीचा पण पफ लगेच तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण पफ स्लीव्ज एकदम व्यवस्थित तयार करून घेतले आहे आणि त्या अशा पद्धतीने पफ स्लीव्जच्या पफ घेतल्या की एकदम घातल्यावर ब्लाऊज छान दिसतो। आणि आपण पुढच्या मुंड्याचा पण आकार लगेच देऊन घेतलेला आहे।